तर स्टार्टिंग बघून ना तुम्ही शॉकच झाले असाल की एवढ्या रात्री आम्ही कुठे चाललेलो आहे, ते पण रॉड घेऊन कुणाला मारायला चाललेलो आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात समजेल आता बरं का. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर बघा आता मी रॉड घेऊन जो निघाली आहे ना, तर इथे येण्यासाठी निघालेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल रेल्वे स्टेशनवरती रॉड कशाला हवा आहे, तर काय असतं ना, रात्रीचे आम्ही निघालेलो आहे तिकीट बुक करायला. तर इथे काय होतं ना की कुत्री वगैरे रस्त्यात असतात, काही चांगली लोकं नसतात, तर त्यांना बदडण्यासाठी आपल्या सेफ्टीसाठी घेऊन आलेली आहे. तर फायनली बघा आम्ही इथे पोचलेलो आहे आणि वेट करत आहो. आम्ही आमचा नंबर लावलेला आहे इथे. आणि तुम्ही म्हणत असाल की एवढ्या रात्री का बरं तिकीट काढण्यासाठी गेलेली आहे, दिवसा नाही जाता येत का? तर कसं आहे ना की तत्कालची तिकीट असते ना, ती सकाळीच जावी लागते काढण्यासाठी. आणि आमचं झालेलं आहे काम. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर इथे गरमागरम वडा सांबार आम्ही इथे खात आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं चहा पण घेतला आणि वेळ झाला होता, जवळपास 11 11:30 वाजलेले होते. आम्हाला भूक लागलेली होती, तर म्हटलं थोडासा चहा नाश्ता करावा आणि मग आम्हाला निघायचं होतं. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर आज आम्ही कुठे चाललेलो आहे? आज आम्ही चाललोय आम्ही कुठे चाललोय ते तुम्हाला आम्ही तिथे पोहोचल्यानंतरच समजेल बरं का. तोपर्यंत हे एक गुपित आहे, ठीक आहे. आणि सिक्रेट तुम्हाला आम्ही अजिबात सांगणार नाही आहे. तिथे पोचल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके, चला तर मग. तर आता आमची बॅग पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही जास्त काही दाखवू नाही शकलो कारण आम्हाला खूप घाई आहे. आणि हा व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे बरं का, दुसरा दिवस आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलंच असेल की आम्ही बुकिंग करायला गेलेलो होतो. कुठे गेलो होतो स्टेशनवरून, समजलं असेल तुम्हाला. तर इथे आमची सगळी तयारी झाली होती, फक्त जेवण पॅक करायचं होतं. तर आता इथे मी जेवण पॅक केलेलं आहे आणि आता आमची कॅब आलेली आहे आणि ड्रायव्हरने इथे आमची सुटकेस वगैरे इथे स्वतःच आणून ठेवलेली आहे. त्यांनी आम्हाला मदत केली आणि बघा फायनली आता आम्ही निघालो. तर अचानक आमचा ना प्लॅन बनलेला आहे. अनएक्सपेक्टेडली आम्ही अचानक निघालोय ना मम्मी. हां, आणि ऋतूच्या कोमल बघा इथे किती खुश दिसत आहेत. आम्हाला खूप मजा आली. हां, इथे स्वामीनारायण मंदिर तुम्हाला दिसत असेल बघा. तर ह्याच रोडवरती येते स्वामीनारायण मंदिर. आणि बघा इथे मेट्रो पण तुम्हाला दिसत असेल. तर नागपूर आता मेट्रो सिटी झालेला आहे, ओके नाही. तुमच्या सिटीमध्ये मेट्रो आहे की नाही नक्की सांगा. हां, इथे आम्ही थोडंसं चिल करत आहोत, ॲपी पित आहोत आम्ही इथे. आणि मस्त मजा येते मुलांना प्रवासामध्ये. खूप जास्त खुश आहे ऋतुजा इथे, खूप जास्त. तर इथे बघा मी थोडीशी गाडी थांबवलेली आहे कारण मला इथे सुटकेससाठी ना ट्रेनमध्ये चेन वगैरे लागते आणि मला लॉक पण घ्यायचं होतं. तर आदल्या दिवशी ना खूप वेळ झालेला होता, तर मी ते घेऊच नव्हती शकली. तर आता मी ते घेत आहे. थोड़ा छोटा रहेगा तो नहीं ना, कोई तोड़ तो नहीं पाएगा. अब कैसे कपड़े रहते लेकिन फिर भी ना मतलब थोड़ा, हाँ चाहे बैग फाड़ते ऐसे सुना है ना, वो भी करते. हाँ वो तो है, लेकिन कैसे सूटकेस अभी सो गए तो सूटकेस थोड़ा सेफ चाहिए इसलिए. नहीं दे दीजिए ऐसे. लॉक घेऊन आम्ही निघालो आणि बघा इथे आमचा नागपूरचा ना इथे फेमस रामझुला आहे. इथेच बाजूला राम मंदिर आहे आणि इथेच रामझुला बनवलेला आहे. किती सुंदर दिसत आहे बघा. आणि फायनली आम्ही पोचलो नागपूर स्टेशनला. तर नागपूरचं स्टेशन बघा किती भव्य असं आहे, खूप मोठं आहे नागपूरचं स्टेशन पण. जसं मुंबईचं CST आहे ना तसंच आहे जवळपास. खूप छान असं आहे. आणि आता आम्ही आमच्या ट्रेनकडे निघालेलो आहे. तर इथे मी घाईघाईत निघालेली आहे कारण ना आमच्या ट्रेनला ना फक्त 20 मिनटं बाकी आहेत. आणि कॅब ड्रायव्हरने थोडं ट्रॅफिक असल्यामुळे खूपच स्लो चालवत होता तो, माहीत नाही त्याला ना म्हणजे भीती वाटत होती ट्रॅफिकमध्ये स्पीडमध्ये न्यायची. आणि तरी बघा आम्हाला आमची ट्रेन मिळालेली आहे. आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आम्ही बसले ट्रेनमध्ये. ओके, मम्मी घेतली लस्सी.
तर इथे ना आम्हाला ट्रेनमधून रामझुला दिसत होता, कारण की हे ना रेल्वे स्टेशनच्या खूप जवळ आहे. आणि आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करत करत मस्त समोसे खाल्ले. दिस इज समोसा. मम्मीने इथे समोसा पण घेतलेला आहे. लोक येणं जाणं करतात. The next day. तर आता इथे फायनली पोचलोय. ऋतुजा पण फार एक्साइटेड आहे सांगण्यासाठी. तर बघा इथे आम्ही मुंबईला पोचलेलो आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि तसंही मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्हाला माहीतच आहे की आम्ही कुठे आलेलो आहे. तर आता आम्ही ते ट्रेनमधून निघालो आणि आम्ही पोहोचलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि आता आम्ही इथे वाट बघतोय लोकलची. है ना मम्मी? ही आली आता आपली लोकल. तर आता इथून पुढे आम्हाला लोकलने जायचं होतं. तर आम्ही आता इथे पोचलेलो आहे. गर्दी नाही आहे, तर आम्हाला बसायला मस्त अशी सीट मिळालेली आहे. नाही तर एरवी ना लोकलमध्ये फार गर्दी असते बरं का, हे आम्हाला माहीत आहे. कारण याआधी 2दा मी मुंबईला आलेली आहे, त्यामुळे ह्या गोष्टीचा मला अनुभव आहे. पण इथल्या बायकांना खूप छान असतात बरं का, खूप छान स्वभाव असतात. आणि ते पंखा बघा तुम्ही, पंखा आणि घड्याळ किती मोठा आहे. आणि इथे लोकलमध्ये ना बघा असे इयरिंग्स वगैरे विकायला येतात बायका. खूप छान असे इयरिंग्ज असतात इथे स्वस्त. आणि रात्री ना आम्ही जिथे आम्हाला पोचायचं ते तिथे पोचून आम्ही ना रात्री जेवायला गेलेलो आहे. तर पुढे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पहा मी कुणासोबत आहे आणि कुठे आम्ही जेवायला गेलेलो आहे. तर इथे बघा हे ठाण्याचं आंबेडकर चौक ना, या चौकाला काय म्हणतात ऋतुजा? हां, इथे मी पुढे आलेली आहे ॲटोमध्ये बसून. आणि इथे ॲटो असतात. आणि त्याच्यानंतर बघा आम्ही इथे कुठे आलेलो आहे खाण्यासाठी. आम्ही आलेलो आहे आणि सोबतच्या व्यक्तीला आम्ही दाखवणार नाही आहे बरं का, तर त्याचा चेहरा आम्ही लपवणार आहे. तर तुम्हाला इथे आम्ही नाही सांगणार कोण आहे ते, तुम्ही फक्त गेस करा. आणि इथे बघा मी काय घेतलेलं आहे. इथे आम्ही मटणची भाजी घेतलेली आहे आणि आम्ही खायला आलेलो आहे सी फूड. तर हां, तर इथे बघा हे घेतलं आहे. आणि त्यानंतर आम्ही घेतलेलं आहे पापलेट, मटन करी. मटन करी घेतलेली आहे. मग निघालो आम्ही फालुदा खाण्यासाठी. खूप मस्त असा फालुदा होता बरं का. आणि इथे मुंबईमध्ये तुम्हाला ना जागोजागी मांजरे दिसतील बरं का. ही आमच्या जिथे आम्ही राहायला आहे ना तिथली स्ट्रे कॅट आहे ही. आणि खूप बघा कशी फ्रेंडली आहे. आणि ह्यापुढे पण मुंबईचे ब्लॉग येणार आहेत, तर बघायला विसरू नका. बाय.